असं करू नका. स्टेजवर 3 पुरुषांच्या मागे एकच महिला आहे, त्यात माझा पण आवाज दाबणार तर कसं चालेल? खूप छान दाद देतात. कदाचित ताईच्या धाकाने देत असणार, कारण बायका तर तुमच्या आलेल्या नाही आहेत. खूप वेळा असं होतं ताई, मी पुण्या मुंबईला जाते, कवी संमेलन होतात, प्रेम कविता घेते, दाद देत नाहीत. मग मी एकदा पुण्याच्या कार्यक्रमातून खाली आले आणि दादाला विचारलं, दादा इथले रसिक दाद देत नाहीत? बायकोसोबत आलेले असतात स्वतःच्या. ओके, तरी तुम्ही भरभरून दाद देतात, कौतुक आहे तुमचं. खूप वेळ न घेता ताईंना सर्व कविता ऐकायच्या म्हटल्यानंतर एक कविता घेते. कवितेचं शीर्षक आहे मला आई व्हायचं नाही. जेव्हा हे शीर्षक ऐकतात तेव्हा बरेच लोक ताई मला येऊन भेटतात की तुला आई का नाही व्हायचं? तर मला बायोलॉजिकल आई व्हायचं आहे. पिढीनं पिढी शिकवलेली आई, परंपरागत शिकवलेली आई, जिने आम्हाला फक्त कॉम्प्रोमाइजेस आणि सॅक्रिफायसेस शिकवले, ती आई मला व्हायचं नाही आहे. की बाईचं जीवन अवघड असतं इतकंच आईनं सांगितलं. बाईचं जीवन अवघड असतं इतकंच आईनं सांगितलं. ऐकून मीही आई झाले आणि कधीच काही नाही मागितलं. ज्या वाटा आई गेली मी त्याची पाईक झाले. ज्या वाटा आई गेली मी त्याची पाईक झाले. धर्म, संस्कृती, इज्जत सारे माझ्या पदरी आले. लेक घराची अस्मत असते बाबा नेहमी सांगायचे. लेक घराची अस्मत असते बाबा नेहमी सांगायचे. मी मुक्याने मान डोलवी, कधीच काही नाही मागायचे. टी व्हीवरती काय बघू, शाळेत घरात कसे वागू, मोठ्याने तू हसू नको, पुरुषासारखी बसू नको. खेळ खेळ भातुकलीचा, प्रेमाचा आणि आपुलकीचा, सावित्री आणि सीता हो, त्यांच्यासारखंच जगायचं. मी हसून हो म्हणाले, कधीच काही नाही ना मागायचं. माझी दुनिया माझे घर मी काय शोधायचे. माझी दुनिया माझे घर मी काय शोधायचे. कट्ट्यावरती हुल्लड घालता मुलं रोज बघायचे. मुजोर वारा कधी उरी झिम्मा घालत दाटायचा. मुजोर वारा कधी उरी झिम्मा घालत दाटायचा. रोम रोम तुटताना सूर्य कवटाळू वाटायचा. माझं मी पण मला बोचतं मी कधीच सांगितलं नाही. माझं मी पण मला बोचतं मी कधीच सांगितलं नाही. माझा झरा माझा पाऊस मी कधीच मागितला नाही. कधी वाटे बंध तोडून मोकळे होऊन जरा जगू. कधी वाटे हे बंध तोडून मोकळे होऊन जरा जगू. आई पण जरा राहू दे, बाबा होऊन का बघू. बाबा नसताना मी त्यांची पॅन्ट घालायची. आई फार हसायची आणि बाबा म्हणून बोलायची. वेळ प्रसंगी पुरुषासारखी उभी असतेच ना बाई. वेळ प्रसंगी पुरुषासारखी उभी असतेच ना बाई. मग शोधून का सापडत नाही बाबामध्ये माझी आई. या स्त्री पुरुष समानतेच्या रोजच शिकते भाकड कथा. या स्त्री पुरुष समानतेच्या रोजच शिकते भाकड कथा. कोमल चेहऱ्यावर ॲसिड फेकलं तो हात कुणाचा होता. मी विश्वाची जननी आहे मला रोज कळते. मी विश्वाची जननी आहे मला रोज कळते. मग स्टोच्या भडक्याने बाईच का जळते. तुमच्या पोथ्या तुमचे नियम तुमचे सारे चमत्कार. तुमच्या पोथ्या तुमचे नियम तुमचे सारे चमत्कार. भाषणांनाच ऊत येतो जेव्हा घडतात बलात्कार. वर्गामधला गुरुसुद्धा कोपऱ्यामध्ये नर होतो. वर्गामधला गुरुसुद्धा कोपऱ्यामध्ये नर होतो. गरज नसताना पाठीवरती शाबासकीची थाप देतो. संस्कृतीच्या नावाखाली माझे अंग अंग झाकतात. संस्कृतीच्या या नावाखाली माझे अंग अंग झाकतात आणि उंच महाली कला म्हणून कोठ्यावरती उघडं बघतात. बिकनीवरचा फोटोशूट, तो बिकनीवरचा फोटोशूट संस्कृतीचं काय झालं. तो बिकनीवरचा फोटोशूट संस्कृतीचं काय झालं. व्यापाऱ्याचा माल विकण्या तुम्ही तिला नागडं केलं.
स्त्री स्वातंत्र्याचा खेळ सारा मलाही आता कळतो आहे. हा स्त्री स्वातंत्र्याचा खेळ सारा मलाही आता कळतो आहे. बाप, भाऊ, पती, प्रेमी कोण बनून छळतो आहे. माझ्यामध्येही उफनते एक नदी, माझ्यामध्येही उफनते एक नदी. बांध तोडून वाहिले तर हाहाकार माजेल. अन बाईनं मायेची ऊब देणं बंद केलं तर त्या सूर्यालाही थंडी वाजेल. अन बाईनं मायेची ऊब देणं बंद केलं तर त्या सूर्यालाही थंडी वाजेल. पण तुम्ही शिकवलं बाईला बाईपणाचं कौतुक, आता ती त्याच्यातच मग्न राहते. पण तुम्ही शिकवलं बाईला बाईपणाचं कौतुक, आता ती त्याच्यातच मग्न राहते. आणि तुमच्या सडलेल्या संस्कृतीचं प्रेत ती पदरात लपवू पाहते. आई म्हणे माझी राणी सुंदर प्रेमळ असते बाई. आई म्हणे माझी राणी सुंदर प्रेमळ असते बाई. तिच्यावरी वात्सल्यता सृष्टीची ती उत्तरदायी. मी म्हणाले माझे आई तू जरी झालीस बाई, मी म्हणाले माझे आई तू जरी झालीस बाई. माझ्या कुशीत अंगार खेळतो, मला आई व्हायचे नाही, मला आई व्हायचे नाही. धन्यवाद.